देत नाही. तू रड की नाही तर गोंधळ घाल, मला पेपर लागत नाही. असंही नाही, पैसे द्यावे लागतात. नाही सॉरी यार, नाही. दुसरं लग्न म्हटलं ना, एवढं डोक्याला हेडॅक आहे तुम्हाला सांगते. आणि त्याच्यात 2 नवऱ्याचे आपल्याकडे 2 मुलं असले ना, तर खूप म्हणजे खूप कठीण काम आहे बाबा. खूप सांभाळणं कठीण आहे तुम्हाला सांगते. आता स्वराचं सुरू होतं ट्रिपला जायचं, परंतु आज मी तिला बोलले की ट्रिपला जायचं नाही. आतापर्यंत मी ढकलत आली होती की मी तुला पाठवणार, परंतु मी ना शाळा आणि क्लास इथं पण मी स्वतः तिला सोडायला जाते. घ्यायला पण मीच जाते, सोडायला पण मीच जाते, शाळेत पण सोडायला मीच जाते आणि घ्यायला पण मीच जाते. परंतु तिची समजूत काढणं एवढं कठीण आहे ना, खूप कठीण आहे. तर त्याच्यामुळं ती खूप आज रडली वगैरे. आणि मला माहिती आहे आपल्या मुलांचा राग कसा काढायचा हे एक आईला माहिती असते. तर तिचा राग काढण्यासाठी मग मी काय आज तिला शॉपिंग करायला अभिरुची मॉलला घेऊन गेली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूया. हा त्रास मलाच आहे की तुम्हाला पण आहे? जेव्हा कधी फ्रीजमध्ये भाजी मसाला ठेवतो ना, आपल्याच्यानी सांडतं किंवा भाजीपाला खराब होतो किंवा मग लहान मुलं ती सांडून देतात आणि एवढा चांगला फ्रीज स्वच्छ केलेला खराब होतो. तर हे तुम्ही बघताय ना, हे फ्रीजच्या मॅट आहेत जे तुमचं फ्रीज स्वच्छ ठेवण्यास मदत करणार आहे. आणि जास्त महाग नाही, फक्त 101 रुपयात तुम्हाला हे 3 काचावर ठेवण्याच्या मॅट भेटणार आहे. एक फ्रीज कवर करण्यासाठी कवर भेटणार आहे. हँडल पकडण्यासाठी हँडल कवर भेटणार आहे. अशा पद्धतीने फ्रीज स्वच्छ केल्यानंतर ही मॅट तुम्हाला काचावर ठेवून द्यायची आहे. आता तुम्हाला फ्रीज खराबही झालं तरी टेन्शन नाही, मॅट काढायची, स्वच्छ करायची आणि पुन्हा ठेवून द्यायची. प्लस वरची साईड जी फ्रीजची असते ना, ते सुद्धा खराब होते आणि सर्व वस्तू फ्रीजवर ठेवून देतो. तर याला पॉकेट पण येणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या एक्स्ट्राच्या वस्तू तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि 6 पॉकेट आहेत. आता राहिला प्रश्न हँडलचा. हँडल पण खराब होते, तर हँडल कवर पण येणार आहे फक्त 101 रुपयात. पटापट खरेदी करा. कारण मी तर झोपेतून उठल्याबरोबर हा व्हिडिओ मी शूट केला, एडिट केला आणि पोस्ट केला. कारण फ्लिपकार्टवर आणि मिशोवर महाधमाका सेल आहे. तुम्हाला ह्या फ्रीज खराब म्हणजे तुमचा होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही ह्या 3 कवर बोलवून घ्या, ज्या काचावर ठेवायचे आहेत. आणि खूप छान आहे. मी वरती टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, जिथं व्हिडिओच्या खाली बघा टॅग प्रोडक्टमध्ये दिसणार आहे. तर सकाळ झाली. सकाळ उठल्याबरोबर सर्वात अगोदर चहा केला. स्वरा आणि मी चहा घेतो आणि स्वराजला चहा आणि दूध असं दोन्ही मिक्स देतो. आणि कुठं पण काही घ्यायचं असलं ना, तरी 2 मुलांना म्हणजे मी दोघांना सोबत असं बसून देते आणि घेते. तर ट्रिपचा विषय सांगते. तर ट्रिपला मुलं मुली आणि सर्व जाणार आहेत, परंतु मी पाठवत नाही. कारण मला माझ्या मुलांची सेफ्टी आणि सगळ्यात पहिली प्रिऑरिटी माझ्या लाईफमध्ये कोणी असेल ना, तर नवऱ्यापेक्षाही जास्त जवळचे मला माझे मुलं आणि आई आहे. तर स्वराजला पण मी ट्रिपला जाऊ दिलं नव्हतं, फक्त गॅदरिंग वगैरेमध्ये घ्या, कारण तुम्हाला माहिती आहे. आणि स्वरा कशी खूप चंचल आहे आणि तिला असं पाहायला वगैरे असं खूप आवडतं. आणि एवढ्या मुलांमध्ये सेफ्टी मला असं वाटलं नाही, म्हणून मी तिला नाही बोलली. उलट मी तिला बोलली की कुठं ट्रिप जात आहे ना ते मला सांग, मी तिथं तुला स्वतः घेऊन जाते, ते पण माझे काम धंदे वगैरे बाजूला ठेवून मी स्वतः तुला फिरायला घेऊन जाते. आणि तसं पण आम्ही ठरवलेलं आहे की उन्हाळ्यात आम्हाला गणपतीपुळे आणि गोवाला जायचं आहे, म्हणजे दोन्ही मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर पूर्ण फॅमिली. तर त्याच्यानंतर मग ती बोलली ठीक आहे मी जात नाही, पण मला तू अभिरुची मॉलला गेम खेळायला घेऊन चाल आणि थोडीशी मला शॉपिंग करून दे. आणि कसं आहे, मुलांना जर म्हणजे लगेच आपण हो म्हणलो तर मग त्यांना कसं हे होते की मी रडलो की मला गोष्ट भेटते. तर त्याच्यामुळे म्हटलं मला पण थोडीशी शॉपिंग करायची होती. म्हटलं ठीक आहे जाऊयात. तर तुम्ही मला बोललं होतं की घरातल्या झाडांचं महत्त्व सांगतं. आपल्या घरात ना रबर प्लॅन्ट असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये ही लिली असणं आवश्यक आहे, लिली प्लॅन्ट. मनी प्लॅन्ट असणे आवश्यक आहे, बांबू प्लॅन्ट असणे आवश्यक आहे आणि स्नेक प्लॅन्ट असणे आवश्यक आहे. असे 5 प्लॅन्ट आहे जे आपल्या घरात असणे खूप आवश्यक आहे. याच्यामुळे आपल्या घरात सुख संपत्ती शांती येते. मनी प्लॅन्ट, बांबू, लिली आणि स्वराज बघा कसं प्लॅन्टची पप्पी घेत होता. त्याला ना झाडं वगैरे खूप आवडतात आणि भरपूर लोक विचारतात की ह्या झाडांना स्वराज हात नाही लावत काय, काही करत नाही का. तर मॅडमचं इथं काहीतरी मला वाटते पास्ता खाणं चालू होता, माहिती आहे का. राग लगेच जातो मॅडमचा. मॅडमला फक्त असं चटपटीत खायला वगैरे आणि थोडीशी शॉपिंग करून दिली की मॅडम इट्स ओके होऊन जातात. तर स्वराजने ॲपल खायला घेतलं, ॲपल आणि केळी. आणि मी पण केळी खायला घेतलेलं आहे. आणि मॅडम इथं खात आहे पास्ता. हे बघा माझं केळी आणि दूध. त्याच्यानंतर मला करायचं होतं प्रमोशन व्हिडिओ, कारण मिशोचा सध्या मिशो आणि फ्लिपकार्ट दोन्ही इकडं ना सेल लाईव्ह आहे. तर त्यांना म्हटलं मला पटापट आवरू लागलं तुम्ही दोघांनी,
तर मग आपण जाऊयात संध्याकाळी अभिरुचीला. मग दोघांनी मला एवढे म्हणजे मदत केली ना, खूप मदत केली. तर आता हा व्हिडिओ मला हे बास्केट तुम्ही बघू शकता. ही ना 5 लेअरची बास्केट आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे आणि 400 की 500च्या 600 की 700पर्यंत आहे. तर असे तुम्हाला पार्ट्स येतात, ते जॉईंट करून घ्यायचे आहे आणि याचा उपयोग ना तुम्ही हे बघा किचनमध्ये भांडी वगैरे ठेवण्यासाठी करू शकता. तुमच्या हॉलमध्ये मुलांची खेळणी वगैरे असली ना त्याच्यासाठी करू शकता. बेडरूममध्ये तुमचे मेकअप प्रोडक्ट वगैरे ठेवण्यासाठी करू शकता किंवा मग बाथरूममध्ये तुम्ही ना हे करू म्हणजे बाथरूमचे प्रोडक्ट ठेवण्यासाठी करू शकता. आणि 5 लेवलची आहे आणि विशेष म्हणजे याला ना चाक. तर मैत्रिणींनो, मिशोचा महाधमाका सेल लाईव्ह आहे आणि ही खूप छान ट्रॉली मला स्वस्तात मस्त भेटलेली आहे. याच्यामध्ये 5 ट्रे येणार आहे. असेंबल करण्याची सोपी पद्धत आहे. 4 तुम्हाला चाक येणार आहेत. असेंबल करण्यासाठी ट्रे घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने असेंबल करायचं आहे. 5 लेअर तयार झाली. 5 लेअरची रॅक तयार आहे. आता तुम्हाला ही पण घ्यायची असेल ना तर टॅग प्रोडक्ट मध्ये मी टॅग करणार आहे. ते फ्रीजच्या कव्हर सुद्धा आणि त्याच्यानंतर ही बास्केट सुद्धा बाथरूमचं सामान ठेवू शकता. करून तुम्ही खरेदी करू शकता आणि खरेदी कराच तुम्ही. मी तर म्हणते आवश्यकता असेल कारण सध्या ना फ्लिपकार्टवर सुद्धा खूप छान अशी ऑफर चालू आहे. बघा किती छान दिसते आणि इझिली तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. मल्टीपर्पज ते झाल्यानंतर पटापट मी आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली, स्वराने पोछा वगैरे मारला आणि लगेच स्वयंपाक करायला घेतला म्हणजे जेणेकरून मुलांना भूक लागते. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे मिशोचा धमाका सेल. त्याच्यानं एवढं गडबड झाली. सगळ्यात अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे, कपडे लावलेले आहे वॉशिंग मशीनमध्ये, आंघोळ केल्या आणि स्वयंपाक पण झालेला आहे आमचा. तर स्वयंपाकात मी केलं होती मटकीची तर्रीची भाजी, त्यासोबत डाळ भात आणि चपात्या केल्या. नंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि मुलांचे क्लास चालू झाले. काय बाबा आबे लड्डू आबे लड्डू तेच सुरू आहे. स्वयंपाक वगैरे केला, मशीनवालीकडे गेली, ते पडदे व्यवस्थित करून आणलेले आहेत कारण जुन्या घरचे पडदे होते तर मग मी तेच छोटे केले गॅस ओट्या वरच्या लावायसाठी. कपडे मशीनमध्ये लावलेले आहे, ड्राय करायचे राहिले. स्वराला मी काही जास्त म्हणजे सांगतच नसते स्वराला काम, तिला ड्राय करायला सांगितले होते पण तिने काही लावले नाही, मोबाईल बघत बसले दोघं. स्वराला क्लासला सोडलं, आता भांडे घासते. मग प्रेमात मी स्वराला समजावून सांगितलं की आजकाल दुनिया चांगली नाही बेटा आणि काहीतरी मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुला पाठवत नाही आहे. मग माझ्या बहिणीने, माझ्या मैत्रिणीने, माझ्या आईने सुद्धा तिला समजावून सांगितलं की तुझी मम्मी तुला फिरायला घेऊन जाणार आहे, तू टेन्शन घेऊ नका, आपण सर्व मिळून बाहेर फिरायला जाऊया. मग तिला इट्स ओके आणि तिला समजावून सांगितलं. त्याच्यानंतर तिला क्लासला सोडून आली, स्वराजला पण क्लासला सोडून आली आणि त्याच्यानंतर मी पटापट इथं भांडे वगैरे घासायला घेतलेली आहेत. म्हणजे बघा ना, घरात फक्त 3 माणसं आहो आम्ही, परंतु भांडी, कपडे, पसारा कामं आम्हाला दिवसभर करतात. आता फायनली भांडी घासून ठेवलेली आहेत दिसलं. आणि त्याच्यानंतर हे बघा कपडे वगैरे वॉश करून ठेवलेले आहेत. माणसं आमच्या घरात किती आहेत? 3 आणि दिवसभर कामं पुरतात. सासू नाही आहे म्हणून बरं आहे. आणि मुलं क्लासला गेलेली होती तोपर्यंत मी पटापट माझे व्हिडिओ वगैरे शूट केले, एडिट केले, पोस्ट केले आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं अभिरुची मॉलला. तर आम्ही दळण वगैरे घेतलं आणि निघालो. त्याच्यात सगळ्यात अगोदर मी ना दळण म्हणजे चक्कीवर ठेवून दिलं आणि भाजीपाला पण घेऊन एका शॉपवर ठेवून दिला. त्यांना म्हटलं येताना घेऊन जाते आणि थेट निघालो आम्ही अभिरुची मॉलला. आणि मुलांचा आनंद तुम्ही बघू शकता कसं आहे. मुलांना प्रेमाने हँडल केलं ना तर ते ऐकतातच. आणि त्याच्यानंतर मग मी आलेली आहे अभिरुची मॉलला. तर तिथं सगळ्यात अगोदर बोटिंग वगैरे, रेल्वे वगैरे ते खेळायचं होतं तर मुलं तिथं गेले. आणि त्याच्यानंतर मग हे गेमिंग झोन आहे, इथं त्यांना खेळायचं होतं. तर इथं 300 रुपयाचे तिकीट काढले आणि दोघांनीसुद्धा 4-4 कॉइन मिळाले होते दोघांना. तर खूप छान एन्जॉय केला. स्वरा तर बिचारी स्वरा म्हणजे एन्जॉय करते परंतु स्वराजला एवढं समजत नाही, त्याच्यामुळं त्यांना मी इथं खेळायला ठेवलं. आणि स्वरा मला सांगत होती मम्मी असं खेळ तसं खेळ आणि खूप मजा आली खेळताना. आणि अशा पद्धतीने स्वरानंतर संध्याकाळी नॉर्मल झाली. म्हणजे कसं मला असं वाटते की तिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करावी जेणेकरून तिला कोणत्याही गोष्टीत असं वाटू नये की मम्मा माझी इच्छा पूर्ण करत नाही. ती बोलली अभिरुची मॉलला चल, लगेच मी तिला घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही भरपूर खेळलो. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये पण बसलो, तुम्ही बघू शकता. आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर फायनली आम्ही निघालो. मुलांसाठी फ्रूट्स वगैरे घ्यायचे असते आणि एका हप्त्याचे फ्रूट्स मी एकदमच घेऊन जात असते. म्हणजे सर्व फ्रूट्स घेते, ॲपल, चिक्कू, ऑरेंज म्हणजे संत्री, डाळिंब, चेरी, केवी, म्हणजे जेवढे काही फ्रूट्स तिथं असले ना ते सर्व मी घेऊन घेते. म्हणजे जेणेकरून एक हप्ता तरी आम्हाला म्हणजे फ्रूट आणावे लागत नाही.
मुलांना पण होतात, मला पण होतात आणि जाता येता एक एक फ्रूट्स मुलं खात राहतात. तर अशा पद्धतीचे सगळे फ्रूट्स घेतले. तर ते फ्रूट्स झाले 700 रुपयाचे. म्हणजे फ्रूट्स पण खूप महाग आहे आणि त्याच्यात आता उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळं जरा जास्तच महागाई चालू आहे. आता कसं गणेशजी असले तर सगळे कामं तेच करतात, म्हणजे ते असल्यावर सुद्धा मी सोबत येतेच, कारण मग ते कसं आणतात आणि कसं नाही. सगळे फ्रूट्स वगैरे घेतले आणि आता काय आजचा दिवस स्वरा मॅडमचाच होतात. मग स्वरा मॅडम ऐकतात होय. मग आम्हाला ते बटाट्याचे फ्राईड्स खायचे होते, तर तिथं गेलो. ते खाऊ घातले दोघांना आणि ते एक बरं आहे की एका डिशमध्ये दोघे खातात, म्हणजे असं नाही की स्पेशल सांगूयात, एका डिशमध्ये दोघं पण खातात. आणि त्याच्यानंतर फायनली घरी आलेला आहो आणि घरी आल्यानंतर स्वराचं काहीतरी चालू होतं मला विचारणं. तर सगळ्यात अगोदर मी दळणाचा डबा ठेवून दिला आणि काय बोलतात ते फ्रूट्स वगैरे होते ना ते ठेवून दिले आणि बाकीचे वॉश करून ठेवले, कारण स्वराजना कधी पण घेऊन खातो, त्याला म्हणजे फ्रूट्स भरपूर आवडतात. त्याच्यामुळे म्हटलं चला पटापट अगोदर वॉश करून घ्या. आणि स्वराज त्या आल्याच बोलत होता मला अंगूर दे. म्हटलं थांब मला वॉश करून घेऊ दे, कारण बाहेरून कोणतीही वस्तू आणल्यानंतर सगळ्यात अगोदर धुवून घ्यायची आणि ठेवून द्यायची. तर ही जी बास्केट बघताय ना, ही फ्रूट्ससाठी खूप छान आहे. ही पण लागली तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. नंतर सर्व फ्रूट्स वगैरे धुवून ठेवले आणि मला आता शूट करायचे होते, म्हणजे भरपूर शूट करायचे होते. ड्रेस होता आलेला, त्याच्यानंतर रेडी टू वेअर साड्या होत्या, नऊवारी होती आणि दुसऱ्या दिवशी वुमन्स डे होता, तर त्याचा पण मला शूट करायचा होता. तर हा कॉटन ड्रेस बघा 3 पीस आहे आणि स्वस्त्यात मस्त आहे. त्याच्यानंतर मला नऊवारी पण आली होती, तर त्याचा पण मला शूट करायचा होता. म्हणजे मुलांना बाहेर घेऊन गेली ना, त्याच्यामुळे माझे हे शूट राहिले होते, कारण मिशोचा सेल होता, तर त्याच्यामुळं मला ते पण शूट करून द्यायचा होता. तर तिकडनं आल्यानंतर मी शूट करायला सुरुवात केली. तर ही नऊवारी पण बघा 1200 रुपयाची की 1300 रुपयाची आहे आणि याच्यात कलर अवेलेबल आहे. रेडी टू वेअर आहे, फक्त तुम्हाला वेअर करायची आहे, बेल्ट बांधायचा आहे, लेअरवर लेअर आहे आणि त्याच्यावर पण खूप छान असे मोती लावलेले आहे. पदरसुद्धा रेडीमेड आहे. तुम्हाला घ्यायची असेल ना तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून तुम्ही क्लिक करून खरेदी करू शकता, कारण सध्या ना फ्लिपकार्टवर सुद्धा खूप छान अशी ऑफर सुरू आहे. आणि बघा नऊवारी किती सुंदर दिसते, म्हणजे पूर्ण दिवस एवढा बिझी जातो, त्याच्यात मुलांना पण राग येऊ नये की माझी मम्मी कामातच राहते, त्याच्यामुळं मग मी काम सोडूनसुद्धा त्यांना बाहेर वगैरे घेऊन जाते. आणि कसं त्यांना थोडंसं बाहेर फिरून आणलं की त्यांना पण असं वाटते की चला पप्पा नाही आहे तरी मम्मी आपल्याला बाहेर घेऊन जाते आणि सगळं काही देण्याचा प्रयत्न करून जाते. परंतु मुलांना एवढं पण द्यायचं नाही की जेणेकरून ते बिघडणार, त्याच्यामुळे मी सर्व गोष्टी लिमिटमध्येच ठेवते. तर नऊवारीचा पण व्हिडिओ झाला, त्याच्यानंतर हे नाईट ड्रेस होती, कारण उद्या कसा सेल होता, त्याच्यामुळे आत्ताच मला सर्व काही करून घ्यायचं होतं. ए बाळा बघ, आता माझे बाबा येणार आणि माझ्यासाठी ताई काही आणणार. अरे बाबा आले तुम्ही, माझ्यासाठी काय आणलं? अय्या खरंच, द्या पटकन. बापरे, माझ्या बाबांनी मला पैंजण आणले. आई हे बघ, बाबांनी मला पैंजण आणले, मी घालते. तर एक वुमन्स डेचा व्हिडिओ पण मी शूट करून घेतला आणि तो प्रचंड असा व्हायरलही झाला. आणि त्याच्यानंतर सर्व शूट झाला आणि एकच शूट राहिला होता, तो म्हणजे मेकअप किट आली होती, मेकअप पाऊच आलेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण मेकअपचं सामान ठेवू शकतो ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे. तर त्याचा शूट राहिला होता, तर त्याचा पण शूट करून घेतला. आणि या मुलांचं तुम्हाला सांगते कसं आहे ना, मी जिथं असले ना, जहाँ मैं चली जाती हूँ वही पीछे आते हे. दोन्ही मुलं म्हणजे दिवसभर माझ्या मागच असतात. मला ते ॲटलीस्ट बाथरूमला जरी गेलो ना, दोनं पण मम्मी कुठे आहेस तू, मम्मी, म्हणजे यांना ना मम्मी अशी समोरच लागते एकदम, म्हणजे अशी पाडकन दिसली पाहिजे. तर त्याचा पण लास्ट शूट करून घेतला आणि स्वरा शेवटी नॉर्मली झाली आणि माझ्याकडून तिनं प्रॉमिस घेतलं की मम्मा आपण उन्हाळ्यात कुठंतरी फिरायला जाऊया. तर मी तिला प्रॉमिस केलेलं आहे आणि खरंच उन्हाळ्यात आम्ही 7-8 दिवसासाठी तरी फॅमिली टूर काढणार आहे आणि दोन्ही मुलांना कुठंतरी घेऊन जाणार आहे. आणि तिची ट्रिप काय पुण्यातच जाणार होती, पण मी तिला कुठंही पाठवत नाही, कारण गणेशजी पण बोलतात की स्वराला कुठं पाठवायचं नाही, बाहेरचे लोक चांगले नाहीत, शक्यतोवर तिला आपल्यासोबतच घेऊन जायचं आणि सोबतच आणायचं. आणि हे काही असं पाबंदी नाही, एक आईची काळजी आहे, जेणेकरून तिला म्हणजे कुठंही भटकण्याचा चान्स भेटू नये. आणि आपलं लेकरू कसं आहे हे आपल्यालाच माहिती असते, त्याच्यामुळं नंतर ती नॉर्मल झाली. चला बाय बाय कर दो, गुड नाईट कर दो सबको. गुड नाईट बोल, बाय बाय गुड नाईट बोल. बाय बाय गुड नाईट. चला फ्रेंड्स, तर आत्ता आमचं आवरणं झालं, म्हणजे व्हिडिओचे एवढे होते, लाईटने बंद केले आपण. मला माहिती आहे तू तिथे आहेस ना, मग तू बंद करशील.
तर व्हिडिओच एवढे होते म्हणजे आता मिशोचं सेल चालू आहे ना, त्याच्यामुळं भरपूर व्हिडिओ आहेत. तर आज एवढं म्हणजे याच्यातले अर्धे झालेले आहेत, अर्धे राहिलेले आहेत. आणि इकडं आता उद्याचे काढून ठेवलेले आहेत. म्हणजे आता 8 दिवस तर मी फुल बिझी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मागं पुढे येणारच आहे. तशी माझी व्हिडिओ वेळेवर येतच नाहीत. आणि आजचा उद्या वुमन्स डे आहे म्हणून यांना आजच फिरून वगैरे आणलेलं आहे. म्हणजे उद्या हे राहतील घरात आणि मी फुल डे एन्जॉय करणार. वुमन्स डे आहे ना बाळा? दीदीन तू राहशील ना? नाही तुम्ही मोबाईल नाही देत ना मला. नको बाबा, मोबाईलनं डोळे खराब होतील. नाही मला. आणि मस्त फ्रुट्स वगैरे आणले मुलांना. दळण नव्हतं, दळण आणलं. भाजीपाला तर कालच आणून ठेवला. उद्या आमचा पावभाजीचा बेत आहे मस्त, आहे ना ग? काल मस्त पास्ता केला, आज बाहेर गेलो. उद्या मस्त पावभाजीचा आमचा बेत आहे, पण पावभाजी आम्ही घरीच करणार आहोत. ओके, तर असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. चलो बाय बाय करतो, गुड नाईट बोलतो. गुड नाईट. चलो बाय बाय, गुड नाईट. हे बघा आमचं, हे बघा आमचं कसं झोपते. चलो लाईट बंद करतो. मम्मीला इथे